नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। डीए वाढला, आता पगार किती वाढणार पहा पूर्ण कॅल्क्युलेशन। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार याचा सविस्तर हिशोब आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र शासनाने 7व्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ केली आहे। यामुळे महागाई भत्त्याचा दर 58% वरून 60% झाला आहे। ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली। आता प्रश्न आहे, डीए मध्ये 2% वाढ झाली म्हणजे पगारात किती रुपये वाढणार? चला उदाहरणावरून समजून घेऊया। समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पेमेंट म्हणजेच मूळ वेतन 20,000 आहे। 58% डीए प्रमाणे डीए होता 20,000 गुणिला 58% म्हणजेच 11,600। आता डीए 60% झाल्यानंतर 20,000 गुणिला 60% म्हणजे 12,000। म्हणजे या कर्मचाऱ्याच्या डीए मध्ये दर महिन्याला 400 रुपयाची वाढ होईल। आता समजा बेसिक पे 30,000 आहे, मग 2% वाढ म्हणजे 30,000 गुणिला 2% म्हणजे 600 दरमहा अतिरिक्त। बेसिक पे 40,000 असल्यास 40,000 गुणिला 2% म्हणजे 800 दरमहा वाढ आणि बेसिक पे 50,000 असल्यास 50,000 गुणिला 2 म्हणजे रुपये 1,000 दरमहा अतिरिक्त डीए। म्हणजेच तुमचा बेसिक पे जितका जास्त तितका डीए वाढीचा फायदा जास्त। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थकबाकी। ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू असल्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना संबंधित कालावधीचा फरक म्हणजेच डीए एरियर्स मिळण्याचा प्रश्न निर्माण होतो। शासनाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष देयक आणि थकबाकीची पद्धत तपासणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, डीए मध्ये 2% वाढ म्हणजे संपूर्ण पगारात 2% वाढ नाही। ही वाढ बेसिक पेवर लागू होणाऱ्या डीए मध्ये आहे। त्यामुळे तुमच्या हातात येणाऱ्या पगारामध्ये नेमकी किती वाढ होईल हे एनपीएस किंवा एनपीएस कर, जीआयएस आणि इतर कपातीवर अवलंबून असेल। आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमचा बेसिक पे किती आहे? कमेंटमध्ये तुमचा बेसिक पे लिहा। उदाहरणार्थ 25,000, 30,000, 35,000 किंवा 50,000। तुम्हाला डीए 60% झाल्यानंतर दर महिन्याला किती फायदा होईल याचा हिशोब आपण पाहू शकतो। आणि मित्रांनो, महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी, शिक्षक, पेन्शनर्स, वेतन आयोग आणि डीए संदर्भातील अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।